आले स्वाना परी मेले तरी कोणी हाक नाही पांडुरंगा करू निवडलेला अभंग आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा की जन्माची येवणी मरणे हे फुकाचे ऐसे सहाण्याचे कामनो हे चमकुनिया जावे धरतरीच्या पोटी 10 करती गोष्टी सुकीर्तीच्या अरे दाते तरी वारे सेवक राहावे कीर्तीने भरावे भूमंडळ पहा आता जरा मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा तुमचा शांत स्वभावामध्ये बस काय सांगतात की जन्माची येवणी मरणे हे फुकाचे ऐसे सहाण्याचे काम नव्हे शहाणा माणसाला म्हटलेलं आहे सर्व जगामध्ये जीव जंतू येतात आता मागे नाही जन्माची येवणी मरणे हे फुकाचे ऐसे सहाण्याचे काम नव्हे माणसाचा जन्म झाला जन्म आणि मृत्यू ह्या दोन गोष्टी जगामध्ये काही चुकू शकत नाही जन्म झाला तर त्याची मृत्यू आहे पण हा असा कोण करते पशु करते पण आपण कोण आहो मानव आहो जन्म मरण दो अंग जीवन के जन्म मरण दो अंग हे दोन अंग आहेत शरीराचे पण आपल्याला करणे काय आहे पशु खाते राहते झोपते आणि जाते पण आपण पशु आहो का नाही आपल्याला करणे काय तुकड्या दास मने करा कीर्ती काही जगी याद राही लोका पाती मरने के बाद यदि लोगों ने हमारा नाम लिया तो हमारे को स्वर्ग मिलता है क्या मिलता है स्वर्ग यदि हमारी अपकीर्ति हुई मेरे दोस्तों तो नरक का बात से कोई मान मिलने वाला नहीं है तो क्या करना है तुकड्या दास मने करा कीर्ती काही जगी याद राही लोका पाती जगी याद राही लोका पाती जगी याद राही लोका पाती राधा समझ करा निताई जगी याद राही लोका पाती जगी याद राही लोका पाती जगी याद राही लोका पाती तुकड्या दास म्हणे करा कीर्ती काही जगी याद राही लोका पाती जन्मने मरणे हा सर्वांचाच अधिकार आहे ये पास में नहीं, बच्चों के कान का ध्यान रखना पड़ता है।
तुकड्या दास म्हणे करा कीर्ती काही जकी याद राई लोकापासी. पहा, ह्या जगामध्ये जीव जंतू हे 84 लाख येवणी आहेत आणि 84 लाख येवणी मधून हा शरीर एक मात्र माणसाचा हा अति उत्तम मानला गेलेला आहे. नरतन सबमोय कवनही देई. माणसाच्या शरीरासारखा या जगामध्ये एकही शरीर नाही. पण आपण का करतो? माणसाचा जन्म मिळाला तरी आपण माणसासारखे वागत नाही, पशुसारखे जगतो. पशुने आपला काही दुर्व्यवहार बदलवला नाही, त्याची जशी चालू आहे तसाच चालू आहे. पण हा सर्व बदलून गेला. सूरज न बदला, चांद न बदला, न बदला रे आसमान. इतना बदल गया इंसान, इतना बदल गया इंसान. सूरज न बदला, चांद न बदला, न बदला रे आसमान. इतना बदल गया इंसान, इतना बदल गया इंसान. सूरज न बदला, सूरज भी नहीं बदला, चांद भी नहीं बदला, आसमान भी नहीं बदला, मगर इंसान बदल गया. साधाचा उदाहरण आहे. अगोदरच्या काळामध्ये जोपर्यंत तुळशी विवाह होत नव्हता तोपर्यंत काही लग्नाची तारीख तयार होत नव्हती. आता तो काळ राहिला का? नाही. म्हणजे तुळशी विवाहाच्या पहिलेच सर्व सत्यानाश होऊन गेला. बोला सद्गुरुनाथ महाराज की जय. कोटी तुळशी विवाह, कोटी तारीख, कुठची का, म्हणून असा युग आलेला आहे. आणि ह्या कठीणाईच्या युगामध्ये सूरज न बदला, चांद न बदला, न बदला रे आसमान. इतका बदल गया इंसान, इतका बदल गया इंसान. सूरज न बदला, चांद न बदला, न बदला रे आसमान. इतका बदल गया इंसान, इतना बदल गया इंसान. ओ देखते संसार की हालत क्या हो गई भगवान. इतना बदल गया इंसान, इतना बदल गया इंसान. देखते रे संसार की हालत क्या हो गई भगवान. इतना बदल गया इंसान, इतना बदल गया इंसान. पहा, जन्मासी येवनी मरणे हे फुकाचे ऐसे सहाण्याचे काम नव्हे. ज्याचा जन्म झाला, मरणे हा त्याचा अधिकार आहे. पण मरणे कसे पाहिजे? नालीमध्ये पडून मरणे का? नाही. ऍक्सिडेंटनी मरणे का? नाही. चांगल्या प्रकारे मौत आल्या पाहिजे. पण का करून राहिल्या? सर्व जगामध्ये अधिकाराने सर्व सांगतात म्हणे जन्म एक वेळ मिळाला, पुन्हा पुन्हा काही मिळत नाही. म्हणे जो खाना है जो पीना है पी ले, नहीं तो एक बार यदि प्राण छूट गया तो कभी वापस आने वाला नहीं है. यदि ऐसी वृत्ति हमारे भाव में रहेंगी तो हमारी 13वीं होंगी. सिर्फ क्या होंगी? 13वीं. पुण्यतिथि नहीं हो सकती. सर्वाचा काम एकच आहे. रघुपती राघव राजा राम 13 दिवसाने जेवायचा. रघुपती राघव राजा राम 13 दिवसाने जेवायचा. आपण फक्त जगतो कोणासाठी? मुलासाठी, बायकोसाठी, नातवासाठी, आपल्या घरासाठी फक्त जगतो. पण संसारासाठी, देशासाठी, जगासाठी नाही जगत. म्हणून आपली काय होते? संत महात्म्यांची भिडेवरती सैनिक उभे असतात, त्यांची जयंती पुण्यतिथी होते. याच्या मागचे रिझन असं आहे. रघुपती राघव राजा राम 13 दिवसाने जेवायचा. रघुपती राघव राजा राम 13 दिवसाने जेवायचा. आपला हाच आहे बाबा. रघुपती राघव राजा राम 13 दिवसाने जेवायचा का. सर्व घरी एकच आहे ही रीत बनली संसारामध्ये. म्हणजे 10 दिवसाची 10 क्रिया, 13 दिवसाची 13वी. मग पुन्हा आमच्या नाव काही येत नाही. फोटो टांगली असते सालभरातून एखाद वेळ सरात पौर्णिमेला अगरबत्ती, नाहीतर कोणची अगरबत्ती. पुन्हा बाबाजीच्या ना आमचं काही नाव येत नाही. मग आपले कर्म काय चांगले आहेत का? नाही. तर याच्यासाठी तुलसीदास रामायणामध्ये लिहितात, कर्म प्रधान विश्व करी राखा. अरे जो जस करत ही तस फल टाका. जो माणूस जसे जसे कर्म करणार त्याला तसा तसा फळ मिळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगतो
फक्त तेरवी केल्या पाहिजे का गावामध्ये पुण्यतिथी केल्या पाहिजे? का केल्या पाहिजे बाबा? पुण्यतिथी. तर पुण्यतिथी करायची आहे तर याच्या मागीचं कारण आहे, जोपर्यंत आणि आपला संसार आणि दुसऱ्याचा संसार जोपर्यंत सुखाचा करणार नाही तोपर्यंत पुण्यतिथी होणार नाही. म्हणून सांगतो, अवघाची संसार सुखाचा करी आनंद भरीन तिन्ही लोका, आनंद भरीन तिन्ही लोका, आनंद भरीन तिन्ही लोका. अवघाची संसार सुखाचा करी आनंद भरीन तिन्ही लोका, आनंद भरीन तिन्ही लोका, आनंद भरीन तिन्ही लोका. साधासा उदाहरण आहे, जोपर्यंत आपल्या मनामध्ये अशी भावना निर्माण होणार नाही, अरे माझाही पोट भरल्या पाहिजे ना, या जगामध्ये काही भरल्या पाहिजे, अशी जोपर्यंत वृत्ती होणार नाही तोपर्यंत पुण्यतिथी आणि जयंती होत नाही. पण संसारीची रीत उलट आहे. कसा? बरसातीचे दिवस येतात. कशाचे बाबा? बरसातीचे दिवस. मग आपण कास्तकारीचे माणसं, बरसातीच्या दिवसामध्ये धान लावतो आपल्या शेतामध्ये, म्हणे नांगर जाऊ दे धुऱ्याकडून, त्याची धुऱ्यामधली माती माझ्या जवळ येऊन जाईल तर चालेल, पण माझी त्याच्याकडे काही जाता कामा नाही. असे जर कर्म केले असतील कोणासाठी बरोबर ना म्हातारा? बरोबर. मग हा कोणासाठी करून आलो? पोराबारासाठी, नातनासाठी, नातनीसाठी. पण नातू नाती कोणाचे झाले नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आणि या गाडीचे कोणी नाही, या गाडीचे कोणी नाही, या गाडीचे कोणी नाही. जन हे सुखाचे जन हे सुखाचे. बाबाजी तुम्हारा लेक्चर थोड़ा देर बंद रखो, मेरे जाने के बाद. हाँ. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतिया काळीचे कोणी नाही. साधासा उदाहरण आहे. हा बाबा सायलेंट माझ्याकडे पहा, ते बरोबर आहे. हो हा. अभिषेक दादा गौपाले यांच्याकडून सुद्धा या हरिकीर्तनात 50चे दान मिळाले. पैसा थोडा वेळ थांबवा मग होईल तो. याच्या बाई समोर कोणी चालून राहिली देशा. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतिया काळीचे कोणी नाही. साधासा उदाहरण आहे. हे सर्व जगामधले जीव कशा प्रती आहेत? सुखाप्रती आहेत. हात पाय चांगले आहेत तोपर्यंत माई म्हणते ना बाबाजी म्हणते, पण ज्या दिवशी शरीराची शक्तीहीन झाली तर माई नाही म्हणत आणि बाबाई नाही. मग का म्हणते बाबा? खेळला ना खेळडी का म्हणते? काम जमता है मामीजी सिंते मामीजी म्हणते. हात पाय सर्व कान नाक डोळा चालते आहेत, लसूण निस्ता जमते ते मामीजी. ज्या दिवशी थकली त्या दिवशी कोण्या कामाची नाही. म्हणून सांगतो, साधासा उदाहरण आहे. अशाची एक गावामधली पाटलीन होती आणि पाटील होता. पाटील चांगला ज्ञानी होता. तेव्हा पाटलीन म्हणू लागली पाटलाले, म्हणे स्वामी म्हणे जगामध्ये सूर्य हा पूर्वेकडून न निघतानी पश्चिमेकडून निघून जाईल, पण मी तुमच्या सोबत काही राहिल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी तुमचा जीव गेला त्या दिवशी माझा जीव गेल्याशिवाय राहणार नाही. पाटीलही हुशार होता. म्हणे हे बुड्डी म्हणते अशी, पाहून घेतो हिच्या खरं आहे की खोटा आहे म्हणून. अशी कार्तिक एकादशीचा पर्व आता चालू आहे, असाच पर्व चालू होता. आणि त्या दिवशी म्हणे चल मला सखूबाई आपण जाऊन कोठी पंढरपूरच्या यात्रेसाठी. मग आता पंढरपूरच्या यात्रेसाठी निघाले दोघी पाटील आणि पाटली. अर्ध्या रस्त्यामध्ये जाता जाता इकडे आहे ना हरदोली, हरदोलीच्या बरोबरीत जातानी वगर आहे. काय वगर? आता वगराले पूर आला होता. पूर येता बरोबर अगोदरच्या काळामधले पाटील म्हणजे त्याले सर्व कला शिकलीच होती. स्विमिंग पूल का सर्व काही येत होता. तेव्हा पाटील म्हणे पाटलीन जरा इकडेच थांब, मी येतो जरा हिसाबाकडून हात पाय वगैरे सर्व फ्रेश करून
थांबली पाटली कोटी बाहेरच थांबली. इकडे गेले पाटील तड्यावरती, चप्पल वगैरे सर्व ठेवून दिला बरोबर. आता बरसातीचे दिवस म्हणजे चिकटही जागा असते, घसर पसरवाली कशी जागा होती बाबा तिथे. तेव्हा पाटील गेले या बाजूनी त्या बाजूला, तिकडे निघून गेले. पाटलाला पोहता येत होता, म्हणे पाटलीन वाटच पाहिजे आहे. अर्धा तास झाले, 1 तास झाले, पाटलाची अजूनही होवाली काय का म्हणे, अजूनही होवाली काय का. तेव्हा पाटलीन जाऊन पाहते, म्हणे इथे तर कोणीच नाही, फक्त कोण आहे तिथे, चप्पल आहेत म्हणे. म्हणे काय धुवाले गेली असतील ना, येते गेले. मग आता करू का. थोडा वेळ लढली पाटलीन. किती वेळ, थोडा वेळ म्हणजे आता काय सांगू, तुम्हाला लढणं याद आहे बाया लोकांनी. थोडा वेळ लढली, म्हणे आता काय करू, गेले ते जा. घरी आली पाटली. अगोदरच्या काळामध्ये ह्या 4 ग्रामच्या नता वापरत नव्हते. किती काय वापरे बाबा, 1.5 तोळा. 1.5 तोळ्याची नथ, 1.5 तोळ्याची नथ होती पाटलींजवळ. म्हणे पाटलींची नथ पाव पाव तिच्या मन जुळत होता. म्हणे नथ वापरीन तेव्हा, जेव्हा माझ्या पत्नी राहील तेव्हा. मग आता पाटलीन तरी सवलतीच होती बाबा. मग काय होता, त्याच्या घरामध्ये जो नावी समाजाचा होता, नावी म्हणजे माली समाजाचा, तो पाणी भरे. का भरे, पाणी भरे. त्याच्याही लग्न गिग्न काही झाला नव्हता. म्हणे पाटली तू आता माझ्या गळ्यामध्ये तू हार टाक, आजपासून तू माझा पतिदेव. त्याले नवरा स्वीकारलं बाबा. सर्व झाला बरोबर, आनंदाने संसार चालू लागला. असाच एक दिवस आला, जो पहिलेचा पाटील होता आला 10 सालाच्या नंतर. आता 10 सालाच्या नंतर मी येईन तर काही ओळखू शकत नाही. तसा 10 सालाच्या नंतर आले पाटील. चांगली हातात दाढी होती, हातात दाढी, चांगले भगवे कपडे वगैरे वापरून आले. तेव्हा एकाच फकीर आला तुमच्या घरासमोर. आता ती रियालिटी आहे. म्हणे सांगून देते, 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे, पोराला जास्त खातीच येते. म्हणे खूप छान महाराजी, तुम्ही देवासारखेच मिळून गेल्या म्हणे. तसाच पाटलीच्या घरी गेले हे. यांना तर घर वगैरे सर्व माहित होता. तेव्हा काय म्हणू लागले पाटली, चला म्हणे आता तुमच्या सर्व स्नान वगैरे जेवणा खाण्याची व्यवस्था आज माझ्या घरी आहे. तेव्हा गेले. पाटील म्हणू लागले, खूप दिवसाची हजामत काय माझी बनवून झाली नाही. मग भाली समाजाचा जो पाणी बनवणारा होता, पाणी टाकणारा होता, त्याच्यासोबतच विवाह कोणा केली, पाटलींना. त्याच भाल्यानी वस्त्रा चालू केला आपला. जसा जसा वस्त्रा चालू करू लागले, तसा तसा कोणत्या पाटलाची आठवण येऊ लागली, पहिलेवाल्या पाटलाची आठवण येऊ लागली. म्हणे जसा जसा वस्त्रा चालू करे, 1 पासून आला, म्हणे हे होते होत कोण, अगोदरचे पाटील होत्या. पूर्ण हजामत बनवून झाल्याच्या नंतर कोण झाले, ते पाटील झाले. तेव्हा मग पाटलींच्या समोर गेले. कोणाच्या समोर, पाटलींच्या समोर. तू ते म्हणत होतीस बाई म्हणे का तुमच्याशिवाय मी जगामध्ये काय राहू शकत. म्हणे चंद्र आणि सूर्य एक होऊन जाईल, पण तुझ्या आणि माझ्यासारखं तू शकणार नाही. मग हा का झाला, अहो का करू म्हणे. आता कुठे एका गाड्याला भोवरी चालते का म्हणे. एक भोवरी राहील तर संसार रूपी गाड्या काही चालत नाही. लिहून टाकलो म्हणे हे भोवरी अशी संसाराची रीती आहे. आणि आपण काय म्हणतो, अधिकाराने म्हणतो, कोणाची बायको माझी, कोणाचा पोरगा माझा, कोणाचा नातू माझा. हे कोणाचे नातू पोतू सर्व आहे जोपर्यंत हातामध्ये पैसा आहे तोपर्यंत. नाहीतर काय होते, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अरे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अरे सुखाचे अंतया गाडीचे कोणी नाही, कोणी नाही, अंतया गाडीचे कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही, अंतया गाडीचे कोणी नाही, कोणी नाही. पहा, म्हणून सांगतो या जगामध्ये कोणी कोणाच्या नाही. जन हे सुखाचे आहेत, दिल्या घेतल्याचे, अंती या काळीचे कोणी नाही बाबा. जोपर्यंत आपले हात पाय काढणार, डोळा बरोबर चालते, झोपू दे बाई त्याला.
घे जाता झाला जन हे सुखाचे दिल्ले घेतल्याचे अरे अंत या काडीचे कोणी नाही. साधाचा उदाहरण आहे त्याच्याकडे नको काय माझ्याकडे. साधाचा उदाहरण आहे घरामध्ये एखादा जरी वृद्ध माणूस असला त्याच्या हातामधून म्हणजे काही जास्त नाही तर ढोराले कणीस ते टाकू शकेल. हे काम वगैरे जमते आहेत ते सर्व मामाजी म्हणते. कोण काय म्हणते मामाजी. सासूबाईची अद्रक लसूण वगैरे सर्व जमते ते मामीजी म्हणते. आणि ज्या दिवशी हात पाय कान नाक डोळा थकले तर मामाजीची आणि मामाजीची काही इज्जत होत नाही. तर आपण प्रेम कोणावरती करतो. माणूस गोड आहे की काम गोड आहे. काम गोड आहे. पण आजकाल माणसाला सुगर होऊन राहिली. प्रत्येक माणूस गोड होऊन राहिले पण माणूस गोड नाही. माणसाचा शरीर गोड नाही. माणसाचा काम गोड आहे. म्हणून त्या संसारामध्ये गोड वस्तू आहे आपला काम. काम धंदा नाही केला तर पोराच्याही मनामध्ये आणि सुनाच्याही मनामध्ये आपल्या प्रति प्रेम भावना निर्माण होत नाही. पण एवढा करून सुद्धा जन हे सुखाचे दिल्ल्या घेतल्याचे अरे अंतिया काडीचे कोणी नाही. मग आपला आहे कोण. आपला आहे कोण. कोणीच नाही. कोणी आहे का नाही. आपला आहे कोण आहे मा वर्तन असे अंदरच आहे. देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर. आत्मा परमेश्वर आत्मा परमेश्वर देह देवाचे मंदिर देह देवाचे आत्मा परमेश्वर आत्मा परमेश्वर देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर. पहा देह देवाचे मंदिर आत्मा परमेश्वर आणि खरा देव आपला तो देव एक करून घ्यावा. त्या देवाशिवाय जगामधला आपला कोणीच तयार नाही. हा हे सर्व कशाचे आहेत मा. जन हे सुखाचे कशाचे सुखाचे दिल्ल्या घेतल्याचे अंतिया काडीचे कोणी नाही. अंतिया काडीचे कोणी नाही. पण आपण हक्काने म्हणतो हे माझी बायको हा माझा मुलगा ही माझी सून हा माझा नातू. अरे नातू सातू हे कोणी नाही. मग आहे आपला कोण. साधाचा उदाहरण आहे मा. घरवाल्याच्या अंगामध्ये हातापायामध्ये शक्ती आहे ते बाई चांगली म्हणते. काय म्हणते बाई चांगली म्हणते. एकाच दिवशी लकवा मारू दे जवानपणामध्ये. कोणत्या पणात जवानपणामध्ये लकवा मारलं काय याच्या हातापायाशी जमत नाही. याले सोडून दुसऱ्या संघ लग्न करून टाकते आजकाल. बरोबर बरोबर. मग आपण प्रेम कोणावरती करतो. शरीरामध्ये राहणाऱ्यावर प्रेम करतो का या शरीरावर प्रेम करतो. शरीरावर. आणि शरीरावर जर प्रेम केला तर हा शरीर एक दिवस मातीमध्ये जाणार आहे. पहा काय होते. अरे झाली ही न सक्ती नाक डोळे गळती झाली ही न सक्ती नाक डोळे गळती. संसार की रीति बन गई हमारी इधर भी वैसे समझ हो रही अभी. सक्ती के दिन एक बार हीट हो गई तो किसी की भाई को नहीं किसी का बच्चा नहीं किसी का कोई नहीं. अरे झाली ही न सक्ती नाक डोळे गळती झाली ही न सक्ती नाक डोळे गळती. सोडोनिया पडती रांडा पोरा अरे सोडोनिया पडती हो रांडा पोरा सोडोनिया पडती रांडा पोरा सोडोनिया पडती हो रांडा पोरा. पहा झाली हिन सक्ती अरे नाक डोळे गळती सोडोनिया पडती. 'रांडा पोरा' बायकोही जाते. 'रांडा पोरा' सोडोनिया पडती. 'रांडा पोरा' सोडोनिया पडती हो. 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 'रांडा पोरा' सोडोनिया पडती
पोट काय जाते, पण केव्हा पण नाही जात तो. जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत चांगला म्हणते. ज्या दिवशी शक्तीहीन झाली त्या दिवशी त्याची कदर राहत नाही. साधासा उदाहरण आहे, जवानपणामध्ये एकही नवरा असा नाही म्हणत का आता हिची आयुष्य ढेर झाली, आता हे चालली गेले पाहिजे अशी म्हणते का? नाही म्हणे. केव्हा म्हणते तो? जेव्हा बाईने नकवा मारते, तिची संडास बाथरूम करावं लागते, तेव्हा म्हणते आता हे जर सुखी होऊन जाईल का नाही तर मी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. ते मग प्रेम कोणावर करता? तिच्यामध्ये राहणाऱ्यावर प्रेम करता की तिच्या शरीरावर प्रेम करता? शरीरावर. पण मग आज शरीर काय? अरे माटी की काया बंदे माटी शरीर के साथ प्रेम करते हो तो अग्नि में जल के तुम भी नाश हो जाना, मगर शरीर में रहने वाले से प्रेम करते हो तो वो प्रेम कभी फीका पड़ने वाला नहीं है. ये तो शरीर है, ये पंचभूतों का शरीर बना है, ये सब एक एक में मिक्स हो जाएंगे तो क्या होगा? ये माटी बंदे माटी मिलेगी, ये माटी बंदे माटी मिलेगी, ये माटी बंदे माटी मिलेगी, ये माटी की काया बंदे माटी मिलेगी, ये माटी की काया. वैसे हमारे देवा बाबी सोनवाले इनका भी शरीर पंचभूतों में विलीन हो गया, मगर इनकी बची क्या? जो इन्होंने कर्म किए, जो इन्होंने कीर्ति की वो नहीं बची. तो क्या बचने वाली है शरीर के जाने के बाद? वो तेरे पीछे इंसान गिरत रहेगी, तेरे पीछे इंसान गिरत रहेगी. ये माटी की काया बंदे माटी मिलेगी, ये माटी की काया बंदे माटी मिलेगी, ये माटी की काया. तेरे पीछे इंसान गिरत रहेगी, तेरे पीछे इंसान गिरत रहेगी, ये माटी की काया माटी मिलेगी, ये माटी की काया माटी मिलेगी, ये माटी की काया. काय जाणार बंधुनो? ये माटी की काया बंदे माटी मिलेगी, ये माटी की काया. ये शरीर मट्टी का बना है. काय का? मट्टी का. ये मट्टी का शरीर मट्टी में मिल जाएगा. मुन्ना लाल जी गौपाले इनकी ओर से 50 रुपए का दान मिला, धन्यवाद. ये माटी की काया बंदे माटी मिलेगी, ये माटी की काया. तो क्या होगा? इधर सुनो बाबा, एक बार यदि ये शरीर में रहने वाला यदि चला गया, तुम्हारी हमारी इज्जत कब तक की है? शरीर में प्राण है तब तक की इज्जत है. साधा सा उदाहरण आहे बाई, किती काही जवान नवरा असेल आणि किती काही जवान बाई असेल, त्याच्या शरीरामधला प्राण गेला तर त्याला बेडरूम मध्ये काय ठेवत नाही. आहे का एकाच बाई? नाही. एकाच पुरुष आहे असा नाही. तिला कोटी न्या म्हणते, वसरीवर आला म्हणते आता याचा काम भारी झाला, याच्या मधला राहणेवाला गेला तर याचा काम भारी झाला. मग प्रेम कोणावर करती करावा? शरीरामध्ये राहणाऱ्यावरती प्रेम केलं पाहिजे. पण आपण शरीराच्या प्रेम करून राहिलो. तो लैला मजनू वाला प्रेम नाही, तो शरीराचा प्रेम नव्हता. पण आजकालची दुनिया शरीराचा प्रेम. तर हा एक दिवस खंडित होणार आहे आणि दुःख होणार आहे. शरीर गेल्याच्या नंतर दुःख होईल. सांगतो माटी की काया बंदे माटी मिलेगी, ये माटी की काया. शरीर तो जाएगा मगर इसके बाद बचेगा क्या? तेरे पीछे इंसान गिरत रहेगी. जो हमने कर्म किया वच कर्मच रहेंगे. म्हणून सांगतात की मरावे पडी कीर्ती रूपी मरावे. ज्याची जीवन जगता जगता शरीरामधून प्राण निघून गेला, प्राण निघल्याच्या नंतर राहिला काहीच नाही आपल्यामध्ये. हा सर्व गेल्याच्या नंतर जर ज्या माणसाची या संसारामध्ये इज्जत झाली, कीर्ती झाली,
गावामध्ये 10 लोकांनी जर चांगला म्हणला तर त्याला स्वर्गाच्या वासाशिवाय दुसरा वास मिळत नाही. पण जर अरे या संसारामध्ये आल्याच्या नंतर ज्याची अपकीर्ती झाली तर त्याला नरकाच्या वास मिळण्याशिवाय राहणार नाही. पण बडी उलटी दुनिया आहे. कशी दुनिया उलटी. हे काय नाही चांगला असतील बाबाजी, मी सांगून देतो. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी. ज्या माणसाची ह्या भूतलावर जर कीर्ती झाली तर त्याला कोणता वास मिळतो? स्वर्गाचा. पण आजकाल मासळीचा गळा खाता खाता काटा अंदर लटकला ना, त्याचा जीव गेला, त्याला स्वर्गवासच भेटते. कोणीच पहा, कोणाच्या घरी फोटोवर जाऊन पहा, किती काही हरामखोर असेल, नीच असेल, लफंगा असेल, लुच्चा असेल, त्याच्या खाली इथे स्वर्गवास. किती झाला, किती दिनांकाली झाला, अमुक तारखेला झाला, या तारखेला झाला, कोटी गेला स्वर्गात. अबे स्वर्गात फालतू नाही जात रे. कोण जाते? आणि याचं कारण काय? कीर्ती तोची स्वर्ग खरा, अपकीर्ती नरकाच्या पसारा. कीर्ती नरकाच्या पसारा, अपकीर्ती नरकाच्या पसारा. कीर्ती तोची स्वर्ग खरा, अपकीर्ती नरकाच्या पसारा. अपकीर्ती नरकाच्या पसारा. अभी क्या करती है? साल में दारू नहीं पीते, साल भर में कोई भी दारू पीता नहीं, फिर भी नहीं, बारसा रहा, लगन रहा, शादी नहीं, तो 12 महीने कोई भी नहीं पीता, वो शादी में पीता है, फिर में पीता है, और अपना तमाशा सब लोगों के सामने दिखाता है. ऐसे यदि करोगे तो स्वर्ग का वास मिलने वाला नहीं है. बकरियां गळा खाते, खाता अपना नंबर किती स्वर्ग भेटेल का बाई? नाही भेटू शकत. कीर्ती तोची स्वर्ग खरा, अपकीर्ती नरकाच्या पसारा. अपकीर्ती नरकाच्या पसारा. अपकीर्ती नरकाच्या पसारा. कीर्ती तोची स्वर्ग खरा, अपकीर्ती नरकाच्या पसारा. अपकीर्ती नरकाच्या पसारा. अपकीर्ती नरकाच्या पसारा. सेवक बाबाजी की कीर्ती आहे तर यांना स्वर्गाचा वास मिळेल. दारू पिऊन पिऊन त्याची आयुष्य बर्बाद झाली, नालीमध्ये पडला, त्याला स्वर्ग नाही भेटू शकत. हरामखोरी नाही, एकामेकाचे धन वाटते, त्याला स्वर्ग नाही मिळणार. जो दूसरे को दुख देता है वह खुद दुखिया होता है. जो दूसरे को दुख देता है वह खुद दुखिया होता है. जो दूसरे को दुख देता है वह खुद दुखिया होता है. जो दूसरे को दुख देता है वह खुद दुखिया होता है. पहा, कीर्ती तोची स्वर्ग खरा, अपकीर्ती नरकाच्या पसारा. ते जातील ते जाऊ द्या माय, तुम्ही समोर पहा. यदि कोणी नाही म्हणतो सांगता आपला जीवाचा उद्धार करायचा, तुम्ही त्याचीच पडली आहे तुमच्या मनामध्ये. किसी का कोई नहीं भाई, सभी चोरों ने लूट खाई, नतीजा भोगे रे कोई. भजन कर ले रे मेरे भाई, 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 भजन कर ले रे. किसी का कोई नहीं भाई, किसी का कोई नहीं भाई, किसी का कोई नहीं भाई, किसी का कोई नहीं भाई. सभी चोरों ने लूट खाई, सभी चोरों ने लूट खाई, सभी चोरों ने लूट खाई, सभी चोरों ने लूट खाई. नतीजा भोगेगा कोई, नतीजा भोगेगा कोई. भजन कर ले रे मेरे भाई, 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 भजन कर ले रे मेरे भाई.
बारिशें खत्म हो जाएंगी, किसी का कोई नहीं भाई, सभी जो रोने लुट खाई, नतीजा भोगे रे कोई भजन कर ले रे मेरे भाई. मगर भजनामध्ये आपलं मन काही लागत नाही. भजनाची आवड जड असती तर किती लोकांना पत्रिके दिले होते बाबा? किती होते बाई? 500 होते. ते 500 मधून 2 येते तरी 1000 लोक होते. तुम्ही किती आहात? 2000. किती बसले? 2000. संसाराला देवाचं नाव आवडत नाही, देवाने बनवलेली वस्तू आवडते. म्हणजे कोणती? तांदळाची चांगला बारीकचा भात आवडते, चांगल्या गव्हाची पोळी आवडते, बालुशाही आवडते, सेव आवडते, पण हरिभजन काही आवडत नाही. आपला मन कुठे आहे? खाण्यापिण्यात मन कसं फसलं हो हरिभजनात. खाण्यापिण्यात मन कसं फसलं हो हरिभजनात. खाण्यापिण्यात मन कसं फसलं हो हरिभजनात. हरी भजनात नाही बसल, अरे हरी भजनात नाही बसल, हरी भजनात नाही बसल, हरी भजनात नाही बसल. खाण्यापिण्यात हरी भजनात नाही बसल, खाण्यापिण्यात बसल हरी भजनात नाही बसल. खाण्यापिण्यात बसल हरी भजनात नाही बसल. खाण्यापिण्यात बसल हरी भजनात नाही बसल. पहा, जर आपली वृत्ती अशी असली की 14वीच्या फक्त भात गप्पो खाल्लं म्हणजे झाला, असा जर असला तर आपला काही होणार नाही. शरीराचेही भोजन आवश्यक आहे आणि शरीरामध्ये राहणाऱ्याचेही भोजन आवश्यक आहे. पण आजकालची दुनिया कोणता भोजन करते बाबा? शरीराचा. पण जो शरीर के अंदर में है उसका भजन कोई भी करते नहीं. और सबकी इच्छा एकच है. देवा म्हणे एकाच पाप्याचा, एकाच दारुडे माणूस असेल, कोंबडा खाणाराही असेल, बकरा कापणाराही असेल, तरी त्याची एकच इच्छा आहे. का म्हणे? देवा माझ्या मरत्या वेळी का नाही कोणाच्या नावाला पाहिजे रे म्हणे. कोणाच्या? ईश्वराच्या नावाला पाहिजे. म्हणजे ज्याने पैदा केलं त्याच्या. पण केव्हा येईल बाई? साल भऱ्यामधून एक वेळ म्हणल्याने येईल का? नाही. साधासा उदाहरण आहे. जो आपण घरामध्ये दररोज भांडा वापरतो, भाताचे गंज वापरतो, त्याला दररोज धुतो तर त्याची चमक अधिक वेगळीच आहे. आणि जो साल भऱ्यामधून दिवाळीच्या दिवशी बर्तन काढतो त्याची चमक काही येऊ शकत नाही. तर का करणे आहे आपल्याला? त्या भगवंताचा भजन. जिसने तुझे बनाया, अरे भूला है तू उसी को जिसने हमको बनाया, उसका भजन यदि हम रोज गाएंगे तो मरते दम में उसका नाम आने से कोई रोक सकता नहीं. तो इसलिए क्या करना पड़ेगा? घड़ी घड़ी मनी तुझे नाम जपावे रे, नाम जपावे, चरण पावे. घड़ी घड़ी मनी तुझे नाम जपावे रे, नाम जपावे, चितई करो दिया चरण पावे. घड़ी घड़ी मनी तुझे नाम जपावे रे, नाम जपावे, चितई करो दिया चरण पावे. घड़ी घड़ी मनी तुझे नाम जपावे रे, नाम जपावे, चितई करो दिया चरण पावे. संसार सारा जगदार सारे मोह पसारा, संसार सारा जगदार सारे मोह पसारा. आदमी को क्या पसंद आता है? शादी करना, एक लड़का और एक लड़की करना और आराम से जीना, ये पसंद आता है कोई लोगों को. मगर ऐसा करने से कुछ भी होने वाला नहीं है. तो क्या करना पड़ेगा?
घरदार सारे मोह पसारा बोलावर संसार सारा घरदार सारे मोह पसारा तरी वाटे अंतरी बघावे अनुभव घ्यावे जिंदगी गवळणी आचरण पहावे गणे मनी तुझे नाम जपावे रे नाम जपावे चितई सरोनी आचरण पहावे। यदि वो भगवान का भजन हम क्षण क्षण में अपना याद किए तो मरते टाइम तक के हमारा वो नाम कभी भूलने वाला नहीं है। तर याच्या मात्र साधन एकच आहे, अजामिल म्हणनी पापी देव वैकुंठासी नेले। अजामिल नावाच्या महापापी होता, पण त्याचा एक थोडासा एक रूल चुकून गेला आणि त्याच्या जीवनाचा उद्धार होऊन गेला। कसा म्हणा, त्यांनी आपल्या मुलाचं नामकरण ठेवला होती, तर तुमच्यासारखा टिंकू मिंकू नाव नाही ठेवलं त्यानं नारायण नाव ठेवला। कोणता नाव? नारायण। नारायण ना तुम्ही का ठेवता मा? अभिषेक, सुमित, सलमान, अमरेश पुरी। अबे त्याच्या जन्माले जा रे, मुक्ती नाही होऊ शकत बाबा। कोणाचं नाव ठेवले पाहिजे? पहिले त्या बायांचे काढा काय होते? अरे जमनूबाई, मीराबाई, सखूबाई, जनाबाई। आता ते काही सर्व चालले गेले। आता तो चिंकी आली, पिंकी, पिट्टू, किट्टू हे असे नाव आले। असा नाव जर मरते वेळी आला तर काय होईल बा? उद्धार होईल का? नाही। पण पहा, अजामिलांनी आपल्या मुलाचं नाव का ठेवलं होती? नारायण। मरत्या वेळेमध्ये त्या देवाची आठवण नाही आली, पण नाव नारायण कोणाचा होता? मुलाचा नाव होता। पण पहा, नावामध्ये एवढी शक्ती आहे, एक जर पॉइंट आपला सक्सेसफुल झाला तर जीवनाची बिगडी बनल्याशिवाय राहणार नाही। तर नारायण करता करता त्याची प्राण गेला आणि तो कुठे गेला? स्वर्गात गेला ना। तुम्ही कुठे जाता रे चिंकीवाले नो? नरकात जाऊन राहिल्या। म्हणून सांगतो, नावही असा ठेवा की जेणेकरून हा जग कुठून चालून राहिला? नावाच्या सहाऱ्याने चालून राहिला। आता आमच्या इकडे इलेक्शनचा माहोल आहे, एक एक निशाणच अशी आहे की ती इज्जत देते। लाल पिवळा गमछा दिसला म्हणजे किसका आदमी आहे रे? बीजेपी का आदमी आहे। काही निळा गमछा दिसला ते हा काँग्रेसचा आदमी आहे म्हणे। तर वस्तूची ओळख आणि वस्तूचा कारण हाच आपल्याला काहीतरी नेते। मग आपल्याला करणे काय? आपल्याला करणे काय? कोणाच्या नावावर आपण करू शकतो? बायका पोराच्या नावावर करू शकत नाही। अरे तेरे सहारे सुधर जाएंगे हम, तेरे सहारे सुधर जाएंगे हम, तेरे सहारे सुधर जाएंगे हम तेरे सहारे सुधर जाएंगे हम तेरे सहारे। ये माया की नदियाँ गुजर जाएंगे हम, अरे ये माया की नदियाँ गुजर जाएंगे हम तेरे सहारे सुधर जाएंगे हम तेरे सहारे सुधर जाएंगे हम तेरे सहारे। ये माया की नदियाँ गुजर जाएंगे हम, ये माया की नदियाँ गुजर जाएंगे हम तेरे सहारे सुधर जाएंगे हम तेरे सहारे सुधर जाएंगे हम तेरे सहारे। कोणाच्या नावावरती सुरू बापा? त्या भगवंताच्या नामाने, देवाच्या नामाने पास्यान करू शकला, देवाच्या नावाने सर्व काही होऊ शकला। मग आम्ही तुम्ही नाही करणार का? करणार। पण आपण का करणार? देवाच्या भजन करणार, त्याच्या चिंतन करणार, तेव्हा काहीतरी आपला होईल। पण आजकालची दुनिया, तुम्हाला हरिभजनाची काही गरज नाही। कोणाला गरज पाहिजे होती आजकालच्या जमान्यात? तरुण आले। किती तरुण आहेत बाबाजी? सप्पा मरून आहेत। हे सब मरून वाले होत, पण तरुण वाली याची कोणी एकही नाही। तर असा काळ आला बाबा, तो एक दिसते माझ्या भाषा तरुण, नाही ते कोणी तरुण वाले नाही। तर पहा, काळ विचित्रला उतारे झोपून, धर्मध्वज कुणी हाती धरा। आजकाल तरुणाला उपदेश करावाचा आहे। तुमची ते झाली आता, सूर्य अस्त झाला, उदय झाला, ते आता अस्ताकडे वळला। ज्या दिवसापासून
जन्म आला त्या दिवसापासून आता आपले एक रोजचे दिवस कमी होऊन राहिले. हे चारा खाऊन राहिलो आपण हा इकड तिकडच्या. पण आता ज्याच्या काहीतरी जे फूल कमळामधून आता बाहेर निघले यांची काहीतरी आयुष्य फार लंबी आहे. पण त्यांना या कीर्तनामध्ये येवाच्या काही वाटत नाही. ते गेले असतील लावणी तमाशा पावाले वाटे. पण जर लावणी तमाशामध्ये गेला तर जीवनाचा उद्धार होणार नाही. हरी भजनात का नाही बसलं. सर्वाची एकच इच्छा आहे बाबा का देवा मरत्या वेळी ईश्वरा राजिया पांडुरंगा मला तुझ्या नावाला पाहिजे म्हणे. तर का म्हणते तो इतना तो करना स्वामी जब प्राण से निकले गोविंद नाम लेकर प्राण से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण से निकले गोविंद नाम लेकर ये प्राण से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर ही प्राण तन से निकले. हे संसाराची रीती उलटी आहे. बुड्ढा मेल्याच्या नंतर कीर्तन ठेवते. काही मी कधी कधी गावाला जातो म्हणे माझी आजी आता बरोबर आयत जमावर काय महाराजी तुमच्या कीर्तन ठेवून देऊ. अबे आजी बरोबर पहिले कीर्तन करशील तर आजीचा उद्धार होईल आणि तुमचा उद्धार होईल. ही काय झाली हे फॉर्मॅलिटी झाली. म्हणे मेल्या माणसाच्या तेरवीच्या दिवशी कीर्तन केलं तर त्याच्या आत्मेले शांती मिळते. काही आत्मेले शांती नाही भेटे. तो मेला पण तुम्ही मरा नको म्हणून असा उपदेश करण्याचं साधन म्हणजे काय आहे. पण सर्वांची इच्छा एकच आहे. म्हणे माझी आजी आता टेकून राहिली जरा जरा पाय दुर्यावर जाऊन राहिली. महाराजी कीर्तन ठेवून देऊ म्हणे तुमच्या. कसे केल्या तर गफलर मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. जवानपणामध्ये देवाचा भजन करा. हात पाय काढणार डोळा चांगले तेव्हा भजन करा. पण संसाराची रीती उलटी आहे. केव्हा सांगते ऐका बाबा येतीच ते झाला आपला देशाच्या सत्याला. म्हणून सांगतो केव्हा होते केलू मेलू सपाता उभे राहा थोडा वेळ. ऐका काय झाला जोपर्यंत शरीर राहते तोपर्यंत देवाचं नाव भजन कीर्तन आपल्या घरात. तोपर्यंत कीर्तन भजन काही घरी ठेवत नाही. जेव्हा ठेवते त्याच्या गेल्याच्या मी काय काय ठिकाणी पाहतो इसंब्यावर गेल्याच्या नंतर मुर्दा जेव्हा उचलते तेव्हा का सांगते राम नाम सबकी और सबकी होई. पण तो जिवंत होता रे बाबा. त्याच्या मुखात मध्ये एकही दिवस रामाचं नाव नाही आला ना. कोणी असं जाऊन सांगला नाही की तू रामाचं नाव घे का ईश्वराचा घे का जीवनामध्ये चांगले काम कर असा कोणी सांगितला नाही. त्याचे हात पाय कान डोळा सर्व बंद करते हे सांगते. अहो म्हणे त्याच्या कानामध्ये राम राम म्हण का म्हणे त्याच्या कानात राम राम म्हण. जीवनभर दारू पिऊ ऐसी तैसी केलं ना त्याच्या मरते वेळी गंगाजल असेल ते आण म्हणे गोदावरी नदीचा टाक म्हणे. तो गंगाजलही नाही द्या राम नावाचा शब्दही नाही द्या. त्याने जीवनभर आपली ऐसी मौज मजेना जीवन केला तर त्याच्या जीवनाचा काही होणार नाही. तूने गफलत में कोई जिंदगानी अब समझ पड़ी तेरी चादर हो गई पुरानी. अब समझ पड़ी तेरी चादर हो गई है पुरानी. तूने गफलत में कोई जिंदगानी अब समझ पड़ी तेरी चादर हो गई पुरानी. अब समझ पड़ी तेरी चादर हो गई पुरानी. जब तक के शरीर में ताकत रहेगी तब तक ये हरि का भजन नहीं करते. सब ऐसा ही जीवन चला जाता है. जब हाथ में नाम वगैरह सब सब जाता है तब हरि का भजन अरे विठल विठल हरि विठल ऐसे से नहीं होता. जब तक था बल इस काया में मोज किया मन मानी. जब तक था बल इस काया में मोज किया
मोह किया मन मानी धर्म कर्म को कुछ ना समझा धर्म कर्म को कुछ ना समझा कर गया रे नादानी नादानी अब समझ पड़ी तेरी चादर हो गई है पुरानी अब समझ पड़ी तेरी चादर हो गई है पुरानी पूरे अपने समय कोई जिंदगानी जिंदगानी अब समझ पड़ी तेरी चादर हो गई पुरानी अब समझ पड़ी तेरी चादर हो गई पुरानी। हम लोग क्या करते हैं, जवानी अच्छी रही तो धर्म को भी नहीं मानते और कर्म को भी नहीं मानते, सब ऐसा चला जाता है हमारा। और संत लोग क्या बताते हैं, तूने गफलत में खोई जिंदगानी, अरे अब समय पड़ा तेरी चादर हो गई पुरानी। केव्हा समजते, जोपर्यंत लकवा मारत नाही तोपर्यंत प्रेमाने कोणासोबत बोलत नाही। हाथ पाय सर्व कान नाक डोळे आहेत ते मर्दांगी ना चालते, म्हणे मेरे से कोई नहीं बड़ा दीवाना क्यों गफलत में पड़ा रे, मेरे से बड़ा ये छतेरा गाव में कोई नहीं है असं समजतो मी, कोणाला म्हणत नाही मी, आपल्याला सांगतो माझ्यासारख्या जगामध्ये एकही मोठा माणूस नाही, पण केव्हा हातापायामध्ये शक्ती आहे तोपर्यंत मोठा मोठा म्हणते, कुबडीचा हात साथ लागला तर कोणी मोठा नाही। तर म्हणून सांगतो बापा, तूने गफलत में खोई जिंदगानी, अरे अब समय पड़ा समझ पड़ी तेरी चादर हो गई। जसा जसा रोग पीडा येऊ लागते या शरीराले तशी तशी कोणाची आठवण येते, देवाची। साधासा उदाहरण आहे, हात पाय कान नाक डोळा आहे ते देवाचं नाव काही घेत नाही, मस्त तमाशा पावायला जाते, येती जाते तेती जाते, पण केव्हा होते मा, जोपर्यंत याने बाजेचा सहारा लागे नाही ना काडीचा सहारा लागे नाही तोपर्यंत याच्या मुखामधून राम नाव काय निघत नाही। तर संसाराची रीती कशी आहे, जवानपणामध्ये हरीचं नाव नाही, तो मुन्नी बदलावाले गाणे ऐकते ना, पुढपणामध्ये काय ऐकते रे, देवाचं भजन ऐकते, मग हा सक्सेस होईल का, अनसक्सेस होणार। म्हणून का सांगतो, हे संसार का करते, दुख में सुमरन सब करे, दुख में करे न कोई, दुख में सुमरन सब करे, दुख में करे न कोई, जो सुख में सुमरन करे वो दुख तारे हो या रामा, वो दुख तारे सुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई, जो सुख में सुमिरन करे वो दुख तारे हो या कबीरा, वो दुख तारे हो। शरीर अच्छा रहता है तो भगवान का नाम नहीं लेते, किसी के साथ भी बोलेंगे तो भगवान का नाम नहीं लेते, जब तक के हमारा शरीर थकता नहीं, रुद्र नहीं होते, खटिया पर नहीं सोते, जब तक के हरि का नाम आने वाला नहीं है। मगर सुख में यदि भगवान का नाम लिए तो दुख होने वाला नहीं है, तो आपसे क्या करना, सुख में सुमरन सब करे, सुख में करे न कोई, जो सुख में सुमरन करे वो दुख गाए हो या रामा, वो दुख गाए हो। सुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई, जो सुख में सुमिरन करे तो दुख गाए हो या कबीरा, तो दुख गाए हो। सादा सा उदाहरण है, सुख में सुमरन सब करे दुख में करे न कोई, और जो सुख में सुमरन करे तो वो दुख काये होय। साधा सा उदाहरण आहे, बाईकडे सर्वात जास्त अधिकार आहे, घरामध्ये चायपत्ती असली थोडाशी कमी असली सांगून देते किराण्यामध्ये
चायपत्ती आपल्या घरामधली संपलेली आहे, पण चायपत्ती संपते का? नाही संपते. म्हणे केवढीवर ज्यांना पाहुणा येऊन जाईल, केवढ्यावर साखर सरून जाईल ना, माझ्या घराची अपमानी होता कामा नाही. म्हणजे सरावाच्या पहिले सांगते का, सांगते का चायपत्ती आज खतम झाली आहे. ते सुखामध्ये सांगता म्हणून काही दुःख होत नाही, पण हे सर्व कसे करते रे? सरल्यावर सरली म्हणते. कसा म्हणते? सरल्यावर सरली. ते तुम्ही नाही सरशील का रे? काय सरणार आहे? म्हणून सांगतो क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावा या पार भवती तू. इसलिए शरीर अच्छा है, हाथ पैर अच्छे है, तब तक के हरि का भजन करो तो आवाज भी अच्छी आएंगी. नाही ते गुडगा महाराज असला असता तर बसले असते का तुम्ही? माय नाही बसले असते. आवाजामध्ये दम आहे जरा म्हणून बसले. आता एका अंगाला डोळा टकला म्हणजे कोणी बोलायचे नाही. करले भजन हरि का यह जग सपना है, नमन जन को देवा बाबा जी हमारे साथ है, मगर यहाँ कोई परमानेंट रहने वाला नहीं है. यहाँ से एक दिन सबको जाना पड़ेगा. हमारा शरीर सुंदर होगा तभी भी हमारे घर के बच्चे हमको घर में रखते नहीं है. तो ये शरीर कैसा है? अरे सुंदर सिकाया किलो न माटी का, सुंदर सिकाया किलो न माटी का. मगर शरीर सुंदर होने से नहीं, ये शरीर तो सुंदर है मगर मिट्टी के खिलौने जैसा है. यदि हाथ से छूट गया तो ये बचने वाला नहीं है. तो शरीर कैसा है? अरे सुंदर दिखाया खिलौना माटी का, सुंदर दिखाया खिलौना माटी का. पल में टूट जाए फूल फूला पानी का, पल में टूट जाए फूल फूला पानी का. पानी के बुलबुले जैसा है. कब प्राण चला गया बाबा जी का कभी मालूम हुआ नहीं. तो कैसे होता है? सुंदर सिकाया खिलौना माटी का, सुंदर सिकाया खिलौना माटी का. पल भर में फूट जाए बुलबुला पानी का, पल भर में फूट जाए बुलबुला पानी का. रंग सुहाना घट का, ये घट का रंग कैसा है? सुहाना है, मगर ये ज्यादा सुंदर का ज्यादा देर तक ये चलती नहीं मेरे दोस्तों. तो माटी में जाएगी मगर रहेगी क्या? हमने जो कर्म किए वो रहेंगे. घट का सब मिट जाना है, तन मन धन जन को छोड़ के जाना है. भजन
तन भी हमारा नहीं है, ये घर भी हमारा नहीं है, और ये सब लोग बैठे हो, आप भी किसी के नहीं हो। अरे आंगन घर द्वारा हमरा किराएगा, आंगन घर द्वारा हमरा किराएगा। क्या बोलिए या शेवटपासून एकदम रस्त्यावरती कोणाची आहे म्हणे? माझी आहे, माझी आहे म्हणे. वावरामध्ये गेलं ते म्हणतात या दोघांपासून त्या दोघांपर्यंत कोणाची आहे म्हणे? माझी. अगं माझी नाही, तुझी असती नंतर तर आपल्या सोबत गेला आपल्या दादा. अरे हे आंगन घर द्वारा हमरा किराएगा, आंगन घर द्वारा हमरा किराएगा। बाप कमवून येतो, उपाशी राहते, एक धोतर कमी वापरते, पण कोणासाठी कमवून ठेवते? पोरासाठी. ना हातामध्ये ना त्याचे काही नाही. हे धन दौलत माल पराएगा, धन दौलत सारा माल पराएगा। एक लेना नहीं मेरा, अपन बोलते ये मेरा है, ये मेरा है, हमारा नहीं है। गणपति के शरीर में प्राण है तब तक ये हमारा है, मगर हमारे को हमारे को दूसरे को भी मान को अपना बोलोगे तो अच्छा होने वाला नहीं है। लेना नहीं मेरा सब लूट जाना है, मन मन धन जन को छोड़ के जाना ये जग सपना है, तन मन धन जन को छोड़ के जाना है। सब छोड़ के जाना है। ये रिश्तेदार माझी मामा बहीण ते काका बहीण ते माझी पोरगी ते पोरगा हे आपल्या सोबत येणार नाही। हे कोणाची साथी आहे? कमी जाते खिच्यामध्ये 5-5 सवारी खरं घालते, जेवण इतकं जेवण बरोबर नातू बाबाजी पाणी चाहिए क्या? वो म्हणते केव्हा पैसा है सब है तो क्या होता है? अरे सबके समंदी सभी होते सदा अपना, सबके समंदी सभी होते सदा अपना। माझ्या बाबा, माझी बायको, माझ्या पत्नी जेवढीवर प्राण जाते ना मुर्देले चारा तर त्या सरदामध्ये कुठे कोणी कोणीच कुठत नाही, मग आपण सांगतो दाखवतो। अरे सबके समंदी होते सदा अपना, सबके समंदी होते सदा अपना। होंगे पराये सभी आएगा परवाना, होंगे पराये सभी आएगा परवाना। कोई भी भैया किसी के साथ जाने वाला नहीं है। कितना भी प्रेम करो पत्नी के साथ, पत्नी आएगी कहाँ बच्चे वो फाटक बन के आती है, मगर अभी तुम उनके क्या तेरा यहाँ यही करके आता मेरे दोस्तों, इसलिए सुधर जाओ। कोई ना नहीं मेरा, अरे सब लूट जाना है, मन मन धन जन को छोड़ के जाना है। भले भजन का ये जग सपना है, तन मन धन जन को छोड़ के जाना है। तो क्या करना
है, अरे कर ले भजन हरि का, यह जग सपना है, तन मन धन जन को छोड़ के जाना है। यहाँ से यदि जब तक के भजन नहीं करेंगे तब तक के हमारा जीवन का कल्याण होने वाला नहीं है, और भजन नहीं करेंगे तो मुक्ति भी हो सकती नहीं है। तो इसलिए कर ले भजन हरि का, अरे ये जगह सपना है, तन मन धन जन को छोड़ के जाना है। मगर हम कैसे बोलते हैं, हमारा कभी मृत्यू होने वाली नाही आहे। असा जगामध्ये एक घर आहे का ज्याच्या घरामधून एकही मृत्यू झाली नाही, असं आहे का बाबा? नाही, सर्वालाच जाणे आहे। जन्मला तो प्राणी नरा हे संसारी, बैसला शेजारी काळ उस्या। पहा, काळ वाट पाहते आपली, का पाहते बाबा? वाट पाहते। म्हणे याच्या लक्ष केवढी दुसऱ्या बाजूला गेला तर आल्याच्या नंतर काळ जे झरी मारते ते काही कोणाला समजू देत नाही। तसा हा संसार आहे, आणि संसारामध्ये जर राहता राहता देवाचा भजन नाही केला तर आपल्याला मुक्ती काय होऊ शकत नाही। करले भजन हरि का, ये जग सपना है, तन मन धन का जन को छोड़ के जाता है। सेवक बाबाजी गेले, तनही सुटला, मनही सुटला आणि धनही सुटला, मग राहिली का बाबा? काय राहिलं बा? कीर्ती राहिली, नाहीतर काही राहू शकत नाही। किती काही सुंदर शरीर असेल रे बाबा, श्रीदेवी तिच्यासारखी ते सुंदर बाई आपल्या इलाक्यात नव्हती रे, तिच्या रायता भरून ठेवला का? तिने नाही ठेवला रे, तिने जारण्यात आली रे, सर्वले जारावाचे आहे, म्हणून आपली राहणार काय? कीर्ती आहे, म्हणून मरावे परी कीर्ती रूपी पुरावी। ते हा माणूस काय मुसाफिर आहे, याची काही गॅरंटी नाही, कब यहाँ और कब वहाँ। अरे आदमी मुसाफिर है, आता है और जाता है, आगे जाके यादें छोड़ जाना है। आदमी मुसाफिर है, आता है जाता है, आगे जाते रास्ते में यादें छोड़ जाता है। आदमी मुसाफिर है, ये आदमी मुसाफिर है, आता है और जाता है, मगर जाने के बाद इसकी रहती क्या बचती है? कीर्ति रहती है। आगे जाते रास्ते में यादें छोड़ जाता है। आदमी मुसाफिर है, आता है जाता है, आगे जाते रास्ते में यादें छोड़ जाता है। आदमी हम मुसाफिर है, आदमी मुसाफिर है, आता है और जाता है, आते जाते रास्ते पे यादें छोड़ जाता है। ऐकून घ्या, साधासा उदाहरण आहे। एखाद्या बाईचा जर पती दारू पिऊ पिऊ मेला, 4 एकर जागा होती ती सर्व इकभान करून मेला, तर त्याच्या मेल्याच्या नंतर बायको लढणार आहे का त्या मुर्द्या समोर? नाही, म्हणजे बाका झाला भडूया मेलास ते मेलास, तुझ्या बाई आता माझा तंटा दूर झाला। पण एखादा पती चांगला भाग्यवान असला, स्वाभिमानी असला, तर त्याच्यासाठी आंग सोडून देते काय काय बाई, बरोबर आहे का? आंग सोडून देते बाबाजी। ते याच्या मागच्या रिजन म्हणजे काय? आते जाते रस्ते पर यादें छोड़ जाता है। लढवते का माणसाने? आठवण। तुम्ही शिवाय बात नव्हत्या करत होते हो माझ्यासोबत, कितीने जरी बनवास झाले पण मला एकही बनवास झाला। मग तुम्हाला लढणं याद आहे, माझे तसं लढता हे नाही तुमच्यासारखा। ऐकून घ्या बाबा, ऐकून घ्या, आपल्याला लढवते का? त्याची आठवण। म्हणून सांगतो, जीवनामध्ये असे कर्म करा की माणसाच्या मेल्याच्या नंतर 10 लोकांनी तरी आपलं नाव घेतलं पाहिजे, असे काहीतरी कर्म करा। तुकडोजी महाराज काय सांगतात? विधाता मृत्यू हो ऐसी सफल हो जिंदगी
कीर्ति घर घर में गाते मृत्यु हो ऐसी हजारों लोग रोते हो सफल हो जिंदगी कसती कीर्ति घर घर में गाते हो। हमारी ऐसी मृत्यु होना चाहिए। हमारे मरने के बाद जो मैयत में लोग आते हैं हमारे गांव में सब लोगों ने रोना चाहिए, तब हमको स्वर्ग का वास मिलेगा। पण काही लोकांच्या मरणाने अशी जर बातमी गेली तर मग ते धन्यवाद हो गया, मर गया तो अच्छा हो गया, गांव का ये कीड़ा खत्म हो गया। ऐसी ऐसी कर्म करेंगे मेरे दोस्तों तो जीवन का कुछ भी होने वाला नहीं है। विधाता मृत्यु हो ऐसी हजारों लोग रोते हो सफल हो जिंदगी सजनी कीर्ति घर घर में गाते हो। विधाता मृत्यु हो ऐसी हजारों लोग रोते हो सफल हो जिंदगी सजनी घर में गाते हो। पहा, देवाला अशी आठवण करा की देवा विधाता मृत्यू हो ऐसी हजारो लोक रोते हो। असे काहीतरी आपले कर्म पाहिजे बाबाजी, तेव्हा आपली का होईल कीर्ती होईल, नाहीतर सब अपकीर्ती झाली ना स्वर्ग वाचली फोटोच्या समोर म्हणजे का स्वर्ग भेटेल का, काय भेटू शकत। हे एक आपली फॉर्मॅलिटी आहे, म्हणजे स्वर्गामध्ये गेला, जो मेला तो स्वर्गामध्ये गेला, कोणी स्वर्गात जाईल याची काही गॅरंटी नाही। कीर्ती तोची स्वर्ग खरा, अपकीर्ती नरकाच्या पसारा। म्हणून सांगतो हा जन्म फार अनमोल वेळाने मिळालेला आहे। बहुता जन्मायंती सापडला हिरा, किती जन्म लाखो जन्म करे पुन जाते तब पाए मारा, लाखो जन्म करे पुन जाते तब पाए मारा। धन्य भये हम आज मिले तुम, धन्य भये हम आज मिले तुम, चित भये सब का दर्शन दे जय सतगुरु दीन दयाल दर्शन दे हरत भयो, जय सतगुरु दीन दयाल दर्शन दे हरत भयो। किती येवनीच्या नंतर लाखो लाखो 84 लाख येवनी फिरत फिरत कोणाचा देह भेटला, कोंबडीचा का मानवाचा भेटला। लाखो जन्म करे पुन्हा जाके तब पायो महाराज। पण आता एवढा मिळून सुद्धा शरम नाही ते मग हा माणूस होय का रे, हा माणूस आहे का नाही, हा हरामखोर आहे, हा पशु आहे। संत महात्मे सांगतात लक्का 84 फेरे फिरकर, लाख 84 फेरे फिरून आला, कशासाठी आला, झगडे दुपान करावासाठी का नाही। हा आता देवाबाईनं चांगलं चांगले कर्म, ते कर्म करायचे आहे। अपने कर्म सुधार लो हो गया भजन, आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन, आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन। मन की तरंग मार लो बस हो गया भजन। आदत बुरी सुधारावा लागेल आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी आजपासून परिवर्तन आणावं लागेल। ते ह्या कीर्तनाचा महत्व आहे। नाही ते काय करता फॉर्मॅलिटी निभवण्यासाठी म्हणे लग्न झाल्याच्या नंतर कुकू लावायला लागते, पण कुकवामध्ये काहीतरी मनाभावाने कुकू लावते काही अर्थ आहे, लोकांना दाखवण्यासाठी कुकवामध्ये काही अर्थ नाही। ते तसाच देवाच्या भजनही करणे मनाभावाने जर करत असाल ते काहीतरी अर्थ आहे। अपने कर्म सुधार लो बस हो गया भजन, और आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन। आता कोणापर्यंत सांगलो
की ज्याने आपल्या जीवनामध्ये देवाचं नाव घेतला नाही त्याला मुक्ती काय होऊ शकत नाही. पण असंही एक साधन आहे, देवाचं नाव जरी मुखामधून नाही आला ना जीवनामध्ये त्यांनी सत्य काम केलं. कोणते काम बाई? सत्य काम. नाही ते ती ताड पिटते चांगले कळो नाही सब कूटनीतीचे धंदे करते आले मुक्ती होईल का रे? नाही होऊ शकत. तर तुकडोजी महाराज काय सांगतात? सच काम किया जग में जिसने प्रभु नाम लिया नलिया सच काम किया जग में जिसने प्रभु नाम लिया सच काम किया जग में जिसने प्रभु नाम लिया सच काम किया जग में जिसने प्रभु नाम लिया नलिया जिसने मन को योग में किया जिसने मन को योग में किया। हमारा मन हमारे बस में हो गया तो कोई देवस्थान में कोई भी मंदिर में जाने की आवश्यकता नहीं है। मंदिर में जाते हो मन ठीक करने के लिए मंदिर साधन है, तो क्या करना होगा? अपने मन को जो वश में किया अपने मन को जो वश में किया वो चारों ही धाम गया न गया वो चारों ही धाम गया न गया सच नाम लिया जग में जिसने उसने प्रभु नाम लिया न लिया अपने मन को जो ऐकून घ्या, पहा, करने को चाहता है अपना उद्धार मगर खतरे में जीवन है. जीवन कसा आहे? खतऱ्यामध्ये आहे. एकीकडे सांगते का देवाचे नाव घेशील तेव्हा मुक्ती होईल, ना एकाकडे सांगते का सच काम किया जग में जिसने उसने प्रभु का नाम लिया न लिया. देवाचं नावही जरी मुखामधून नाही आला पण जीवन कसा पाहिजे? सत्य. चरित्रवान बनल्या पाहिजे का चरित्रहीन? चरित्रवान. पण आजकालच्या जमाना तो राहिला नाही. म्हणजे माणसाचा जन्म एकच वेळ मिळाला म्हणे. किती येवण्या फिरून 84 लाख येवणी मधून हा माणसाचा सर्व भेटला बाबाजी. आता 84 पेक्षा अजून जास्त होऊन राहिले. सर्व हायब्रिड होऊन राहिली ना. लुचाईवर हायब्रिड केला कायच्या ना बाबा. 1008 गीता असा सर्वच्या हायब्रिडची बिजाई आताच्या युगामध्ये येऊन आलेली आहे. म्हणून सांगतो, पण आपल्या शास्त्रामध्ये किती येवणी? 84 लाख येवणी. ते हा येवण्या 11 लक्ष येवणी किड्या माझी घ्यावा जलचरी भोगावा 9 लक्ष. जे पाण्यामध्ये जीव आहे मासरी पासून ते मेंढक्या पासून ते आपल्याला मायक्रोस्कोप म्हणतात. पाहिजे का बाई? मायक्रोस्कोप लायब्ररी मध्ये असते, तो लॅबोरेटरी मध्ये तो असते मायक्रोस्कोप. त्याच्याने जे बारीक बारीक जे जंतू असतात ते दिसतात. एवढे जीव जंतू 9 लक्ष येवणी जलचरी भोगावा. किती? जलचरी मध्ये 9 लाख येवणी आहेत. असे करता करता 84 लाख येवणी मधून अरे एका येवणी कोटी कोटी फेरा. 84 लाख येवणी मध्ये एका येवणी मध्ये कोटी कोटी वेळ जन्म झाला. तेव्हा त्या माणसाचा शरीर भेटला. एका येवणी कोटी कोटी फेरा. कोटी कोटी फेरा. मध्ये लागे वारा एका येवणी कोटी कोटी फेरा न तेव्हा लागे वारा. इतने समय के बाद ये ऐसा आदमी ऐसा हीरा भेटला. मग पुन्हा भेटेल याची काही गॅरंटी आहे का? मा तेल सस्ता झाला ते घेऊन टाकले पाहिजे. थोडाशी दिवाळी आली म्हणजे महाग झाला तर मग पस्तावल्याशिवाय दुसरा शरीर नाही. ते तसंच सांगतो, हा आपल्याला शरीर मिळालेला आहे याची काहीतरी किंमत पाहिजे. आताचे घेऊन घ्या याले, नाहीतर हा एक वेळ महाग झाला तर काही घेऊ शकत ना. हा एक वेळ गेला ते काही पुन्हा पुन्हा मिळू शकत नाही. आता तुळसाबाई होस म्हणून माहित आहे, पण गेल्याच्या नंतर पुन्हा जन्मामध्ये तुळसाबाईची आठवण येणार का? देह दुसरा मिळतो
तुम्हाला देह दुसरा मिळेल. म्हणून याच्या देही ओळखी करा आत्माराम ना संसार सुगम. यदि ऐसी संधि हमारे हाथ से चली गई तो कभी वापस आने वाली नहीं है. संधी म्हणजे काय? हा माणसाचा जन्म एक वेळ मिळाला आहे बाबा, ते याची कदर केल्या पाहिजे देवाबाई. हो, पण सर्व हरामखोर सपले गपलत मध्ये जाऊन राहिले, दुर्व्यसनात जाऊन राहिले, सर्व इकडे तिकडे मरून राहिले. म्हणून सांगतो बाबा, हा हिऱ्यासारखा शरीर मिळालाय, पुन्हा पुन्हा मिळणार नाही. सर्व संत महात्मे सांगून गेले. तुकाराम महाराज म्हणतात की शेवटची काळी हाचे माणूस जन्म चुकली हा वर्म. वर्म चुकला ते कुत्र्याच्या जन्माला जाशील रे. म्हणून आता साधून घे ना, असा पुन्हा पुन्हा हिरा मिळू शकत नाही. सेवक बाबाजी आपल्याला आता काही दिसू शकणार नाही. शरीराने फक्त दिसू शकतील फोटो मध्ये, पण स्थूल शरीर त्यांच्या काही दिसू शकणार नाही. म्हणून का सांगतो बाबा, ऐसा हिरा नहीं मिलता बर्तनों की दुकानों में, ऐसा हीरा नहीं मिलता बर्तनों की दुकानों में, ऐसा हीरा नहीं मिलता बर्तनों की दुकानों में, ऐसा हीरा नहीं मिलता बर्तनों की दुकानों में. बाबाजीचा शरीर गेला म्हणे पुढील जागा जमीन विकून टाकाल, एखाद्या दुकानवाले येणार, तेव्हा बाबाजी असा कुत्रा शरीर पाहिजे. भेटणार आहे का? भेटणार आहे का? नाही मिळू शकत. म्हणून सांगतो याची ओळख करा बाबाजी. ऐसा हीरा नहीं मिलता बर्तनों की दुकानों में, ऐसा हीरा नहीं मिलता बर्तनों की दुकानों में, ऐसा हीरा नहीं मिलता बर्तनों की दुकानों में, ऐसा हीरा नहीं मिलता बर्तनों की दुकानों में. कभी कमल नहीं खिलता सूखे मैदानों में, कभी देखेंगे कमल को सूखे मैदान में खिलती हुई नहीं दिखता. वो कहाँ खिलता है? कीचड़ में खिलता है. तो ये कीचड़ में आया ये शरीर साधन नाम से कहीं द्वारा, इसको अच्छे से रख लो, नहीं तो मौका गया तो कभी वापस आने वाला नहीं है मेरे दोस्तों. ऐसा हीरा नहीं मिलता बर्तनों की दुकानों में, कभी कमल नहीं रे खिलता सूखे मैदानों में, ऐसा हीरा नहीं मिलता बर्तनों की दुकानों में, कभी कमल नहीं खिलता सूखे मैदानों में. हाँ, ऐसा हीरा नहीं मिलता बर्तनों की दुकानों में. अरे पुरी प्रॉपर्टी विकून टाकाल, सोना नाना सर्व विकाल, एखाद्या दुकानदाराजवळ जाल म्हणे असा शरीर मला पाहिजे, तो बनवू शकेल का? नाही बनवू शकत बाबा. म्हणून त्या देवाने हा आपला शरीर बनवलेला आहे, तर याची किंमत काहीतरी कळू द्या, नाहीतर पुन्हा गर्भवासी येणे नाही. म्हणून हा जन्म फार दिवसाच्या नंतर मिळालेला आहे. तर हा कशाने भेटला? अरे लक चौऱ्यासी तेरे फिर लक चौऱ्यासी मेरे लक चौऱ्यासी तेरे फिर लक चौऱ्यासी तेरे फिर
दर्शन पाया सुंदर दर्शन पाया कमल मुख राम भजन को दिया 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 राम भजन को दिया रे राम भजन को दिया राम भजन को दिया रे राम भजन को दिया कमल मुख 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 राम भजन को दिया लकचवऱ्यासी फेरे फिर कर सुंदर नर्तन पाया कमलमुख राम भजन को दिया. असा माणसाचं शरीर पुन्हा पुन्हा मिळत नाही म्हणून सांगतो बाबा याचे देई ओळखी करा आत्माराम संसार सुगम भोगू नये. हो. असा शरीर पुन्हा पुन्हा मिळत नाही म्हणून शेवटची पाडी हाच माणूस जन्म चुकलिया वर्म फेरा पडे. असा पुन्हा पुन्हा माणसाचा देह मिळणार नाही. पहा आपल्याला काय करणे आहे. अजून जन्माला येणे आहे का. कोणाकोणाची आवड आहे जन्माला येवाची हात वर करा. कोणाची आहे बाबा. नाही म्हणजे आता काय येते येवाचा काम नाही. ते मग याच्यासाठी का बनावं लागेल. हा ऐकून घ्या बाय. याच्यासाठी का बनावं लागेल मा बाई. याच्यासाठी धानच राहून ते आपण काय उद्धार होऊ शकत नाही. धान असला धान ठेवला घरी पण त्या धानाची जर पेरणी केला शेतामध्ये बरसातीचे दिवस लागते खार पेरते धानाले पेरलं ते धानापासून अजून दुसऱ्या जीवाची उत्पत्ती पण धानाने जर फोडला खापरामध्ये कोटी खापरामध्ये धान फोडल्याच्या नंतर लाई बनते का बनते माय लाई लाया फेका मला चांगला युरिया खात टाकून होते का ते तिच्या पोटी काही ते तुम्हाला आम्हाला सर्वांनी लाई बनावं लागेल तेव्हा येते जन्म मरण आपला काही होऊ शकणार नाही. ते का करणे आहे. बीज भाजून केली लाई बीज भाजून केली लाई पुन्हा येणे जाणे पुन्हा येणे जाणे नाही 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 पुन्हा येणे जाणे नाही. बीज भाजून केली लाई पुन्हा येणे जाणे नाही. तर आपल्याला ह्या शरीराची का बनावं लागेल तुळसाबाई सुपारी खाई का बनावं लागेल लाई. जोपर्यंत लाई बनणार नाही तोपर्यंत आपला जन्म आणि मरण कधी चुकणार नाही. म्हणून सांगतो याच्यासाठी केला होता अर्थात शेवटचा दिवस गोड व्हावा. केव्हा गोड होईल जोपर्यंत लाई बनणार नाही तोपर्यंत. म्हणून सांगतो बाबाजी मनुष्य जन्म अनमोल रे ऐसा कभी मिलने वाला नहीं है. अबे बहुत 1.5 लाखाची असेल तरी कोट्यात बांधली आहे रे. कोटी आहे कोट्यात ना तुमची किंमत जर नसली तरी तुम्ही कोटी बसल्या बाबा. हरीच्या भजनामध्ये बसल्या तर याची किंमत फार वेगळी आहे. अरे मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में नारोल रे अब तो मिला है फिर मिलेगा कभी नहीं कभी नहीं. मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में नारोल रे अब तो मिला है फिर मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में नारोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में नारोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं
कभी नहीं कभी काय सांगतात की मनुष्य जन्म न मोल रे मिट्टी में ना भूल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नाही कभी नाही कभी नहीं रे मागील जन्माचे कर्म काही चांगले आणि वाईट होते म्हणून हा कोणता जन्म भेटला मानवाचा ना आता येती सर्व हरामखोरी करून जर गेल्या तर माणसाच्या जन्माला काही येऊ शकणार नाही कोंबड्याच्या जन्माला गेल्यावर ते बार वाटच पाहिजे ना पुरा वाटच पाहिजे पण हा माणूस आहे याच्या जेवढं सर्व खेळ आहे मृत्यूने रोखण्याची शक्ती याच्या जेवढा आहे तो जीव जंतू असा काही म्हणू शकत नाही तर हा काय आहे माणसाच्या शरीर मध्ये एक हिरा आहे काय हिरा लोखंड आहे का नाही तर का सांगतात तुकाराम महाराज बहुता जन्मायंती सापडला हिरा पहा इकडे पहा माझ्याकडे पहा नमिडे मागारा परतोनी एक मात्र आज बुधवार आहे काय बाबा बुधवार आहे बाजारामधला एखादा जर आलू टमाटर घेऊन आणला नाही एखाद्या घरी नसला तर तो एकामेकाला उसना उधारी मागला तर तो मिळू शकते नमिडे मागारा परतोनी तो उधार दिलेला मिळू शकते पण हा एक वेळ उधारी मध्ये गेला याची काही गॅरंटी नाही म्हणून सांगतो बहुता जन्मायंती सापडला हिरा नमिडे मागारा परतोनी ना सर्वांना माहित आहे जगामध्ये ज्याचा जन्म झाला त्याचा मरण हा काय निश्चित आहे मग तुम्ही तूप खा काजूच्या बदाम खा सेब खा अनार खा काही खा सर्व खा पण कोणी येथे राहू शकत नाही अरे तेल चमेली चंदन साबुन तेल चमेली चंदन साबुन चाय बदालो सेब जगत में कोई न परमान जगत में कोई न परमान तेल चमेली चंदन साबुन तेल चमेली चंदन साबुन चाय बदालो सेब जगत में कोई नहीं परमान जगत में कोई नहीं परमान तेल चमेली चंदन साबुन तेल चमेली चंदन साबुन चंदन साबुन चंदन साबुन चंदन साबुन चंदन साबुन जर आपण आपल्याला म्हणत असो म्हणजे चांगल्या प्रकारची साबण वापरला तर जास्त दिवस नाही असं नाही शेतात जर चांगली वाली मारला तर जास्त दिवस आहे तसं आहे का नाही रे वैसा तेल चमेली चंदन साबुन चाय लगालो सेब जगत में कोई न परमान जगत में कोई न परमान तेल चमेली चंदन साबुन तेल चमेली चंदन साबुन चाय लगालो सेब जगत में कोई नहीं परमान जगत में कोई नहीं परमान तेल चमेली चंदन साबुन चाय लगालो सेंट जगत में कोई न परमानेंट जगामध्ये कोणी परमानेंट आहे का बाबा नाही म्हणून त्याला फिरवून घ्या जगामध्ये काही परमानेंट नाही कोणीच परमानेंट नाही एखादा आमदार म्हणा खासदार म्हणा किती वर्षापर्यंतचा आहे तो 5 वर्षापर्यंत 5 वर्ष झाले का त्याला खुर्चीच्या खाली उतरावं लागते मग जितला ते ठीक ना नाही ते ठीक
तसाच आपलाही शरीर आहे. आपण इथे काही परमानेंट नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येते मानवाचे. मग हा कशासाठी करून राहिलो? त्या पोटाले मारू मारू कोणासाठी करून राहिलो बाबा? ह्या जमान्यासाठी. पण याच्यासाठी करता करता आपल्यासाठी काहीतरी करून ठेवा. पुढे सलका ढिल्या सोडल्या ते जोडी इकडच्या तिकड परायला शिवाय राहणार नाही. म्हणून जोडी थोडा आवडती पाहिजे. घडी घडी मनी तुझे नाम जपावे रे, चित्त स्थिर करोनिया चरण पाहावे. कोणा आवडतो संसार सारा, घरदार सारे मोह पसारा. परी दुःख वाटे जीवांतरी बघावे रे, अनुभव घ्यावे. घडी घडी मनी तुझे नाम जपावे. घडी घडी मनी तुझे नाम जपावे रे, चित्त स्थिर करोनिया चरण पाहावे. आणि जोपर्यंत त्या देवाच्या भजन करणार नाही, त्याच्या हरीच्या स्मरण करणार नाही, तोपर्यंत आपली काय मुक्ती होणार नाही. तर हा शरीर कसा आहे? तेरी कंचन काया बाबाचे पाया काया तेरे कायम होने का काया है, तेरे कायम होने का काया है. काया बाबाचे पाया लगाया है, तेरे कायम होने का बोला कोई धर्माया बोलो आखिर में ये मिलने काया, आखिर में ये मिलने काया. कोई धर्माया आखिर में ये मिलने काया, बोलो धर्माया आखिर में ये मिलने काया. मिलने काया कायम बोलेगा और आया रे, कायम बोलेगा और आया रे. अंतर काया कागज काया काया लगाया रे, हरि भजन को भी है गाया, हरि भजन को भी है गाया, हरि भजन को भी है गाया, हरि भजन को भी है गाया. जग में आकर समय गवाया, जग में आकर समय गवाया. हरि भजन को भी है गाया, जग में आकर समय गवाया. हरि भजन को भी है गाया, जग में आकर समय गवाया. याद बुलाया तमे कायम होने का योग आया है, तमे कायम होने का योग आया है. कंचन काया बनज भाया बदल राजा है, तमे कायम होने का अवसर आया है, तमे कायम होने का अवसर आया है. तेरी कंचन काया भाग से पाया दाग लगाया है, भव से तरने का अमर होने का अवसर आया है. लाख योनी मधून हा माणसाचा जन्म मिळालेला आहे. एवढा सुंदर अवसर काय पुन्हा पुन्हा मिळणार नाही. म्हणून सांगतो पिंजरे के पंचिरे तेरा दर्द न जाने. त्या पिंजऱ्यातल्या पंचीलेच माहित आहे त्याला किती दर्द आहे ते बाबा. तसाच जेव्हा माणूस वृद्ध होते तेव्हा त्याची दुःख वेदना त्यालाच माहित आहे. आम्ही तुम्हाला काय कळू शकत नाही. ज्याची पदवी त्याला इतराला नसावे, संताला उमजे आत्मपुन. म्हणून सांगतो हा जन्म आपण घेतलो कशासाठी? सुखासाठी का दुःखासाठी? सुखासाठी. पण सुख काय मिळत नाही. जन्माचे ते मूळ पहावा सोड, जन्माचे ते मूळ पहावा सोड, जन्माचे ते मूळ पहावे सोड, जन्माचे ते मूळ पहावे सोड.
हे दुःखाची कारण जन्म द्यावा दुःखाची कारण जन्म द्यावा पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी पाप पुण्य करुणी जन्म येतो पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी नंदे हाये उंडी हानी केला 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 कसायाच्या घरी अजा पुत्र राहे 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 कसायाची गाये वाजे कैसी कसायाची गाये वाजे कैसी कसायाची गाये वाजे कैसी कसायाची गाये वाजे कैसी मने मन घडोण्याची सेवा मने मन घडोण्याची सेवा